श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींची प्रार्थना करते। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, दिवाळी येणार आहे। अत्यंत आनंदाचा सण आपल्या भारत देशामध्ये साजरा केला जातो खूप उत्साहामध्ये। आणि आपल्या घरामध्ये जर नकारात्मक शक्ती असेल तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये कशी बरे प्रवेश करणार त्यासाठी सांगणार आहे की ज्या आपल्या घरात नको असलेल्या वस्तू आहे त्या आपल्याला बाहेर टाकून द्यायच्या आहे किंवा कोणाला तरी देऊन टाकायचे आहे। तर त्या वस्तू कुठल्या त्याच्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करते, लक्ष्मी मातेचं आगमन होत नाही, अलक्ष्मी आपल्या घरामध्ये म्हणजे जी अक्काबाई आहे लक्ष्मी मातेची बहीण ती आपल्या घरामध्ये निवास करते, तिला बाहेर काढायचं आहे। नकारात्मक शक्ती पूर्णपणे आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायचं आहे। त्यामुळे त्या वस्तू कुठल्या त्याच्याबद्दलच माहिती सांगणार आहे, त्यामुळे माझा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघायचा। आता मी सांगणार की दिवाळीमध्ये आपण भरपूर म्हणजे देवाची पूजा करतो, आराधना करतो। का करतो तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी, सुख शांती यावं, आपल्या पैशाला आपल्या वस्तूंना बरकत राहावी, आपल्या घरामध्ये पैसा आलेला टिकावा याच्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो। पण आपण अशा काही चुका करतो त्या आपल्या लक्षात येत नाही। त्या चुका म्हणजे जी आपल्या घरामध्ये ती नकारात्मक शक्ती आपण ती बाहेरच काढत नाही, जी आपल्या घरामध्ये नको असलेल्या वस्तू असतात त्या वस्तू आपण बाहेर काढत नाही, त्या तशाच वर्षोनवर्ष आपल्या घरामध्ये पडून असतात। तर ज्या स्त्रियांनी नवरात्रामध्ये साफसफाई केली नसेल त्यांनी ही साफसफाई करायची आहे, नको असलेल्या वस्तू बाहेर काढायच्या आहे। त्या वस्तू म्हणजे आता बघा दिवाळीमध्ये भरपूर प्रत्येक दिवसाला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे, कारण की दिवाळीमध्ये सगळेच सण हे लक्ष्मीकारक असतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती आनंद आणतात। त्यामुळे मी तुम्हाला आता सांगणार आहे त्याच्यातलंच पहिलं जे आपल्याला आपल्या घराच्या बाहेर ज्या वस्तू आहेत ते बाहेर काढायच्या आहे, नकारात्मक शक्ती पूर्ण बाहेर हाकलून द्यायची आहे। तर ती नकारात्मक शक्ती काय आहे बरं, तर आपलं मेन जे आहे ते आपलं देवघर। आपल्या देवघरामध्ये ज्या तुटक्या फुटक्या मूर्त्या असतील, म्हणजे भंग झालेल्या मूर्त्या असतील किंवा आपले ग्रंथ असतील देवाचे ते फाटून गेलेले असतील, फोटो असतील त्या फोटोने छिद्रे वगैरे पडलेले असतील, किंवा देवघरातलं जे कापड आहे त्याला उदबत्तीचे छिद्र पडून ते कापड सुद्धा खराब झालेलं असेल तर जे कापड आहे देवघरामध्ये जी संपूर्ण घाण आहे ती सुद्धा तुम्हाला बाहेर टाकून द्यायची आहे, विसर्जन करून टाकायची आहे। ज्या मूर्त्या आहेत तुम्हाला विसर्जन करायचे आहे, नंतर जे ग्रंथ आहे ते सुद्धा तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करून टाकायचे आहे। आपलं देवघर एकदम क्लीन आणि स्वच्छ करायचं आहे, कारण की तिथं सुद्धा भरपूर प्रमाणात अशी नकारात्मक शक्ती असते। मागच्या साईडला जाडे जडपटे आले असतात, ते जाडे जडपटे काढायचे। घर दिवाळी येण्याच्या अगोदर 2-3 दिवस अगोदर आपल्या संपूर्ण आपलं देवघर सुद्धा क्लीन करायचं असतं। आणि त्याच्यातलं दुसरं अजून एक सांगणार आहे ते म्हणजे आपला किचन। आपल्या किचन वाटा, आपलं किचन जे आपलं आरोग्याचं, आपल्या लोकांचं पोट भरणारं, आपलं आत्मा शांत करणारं असं हे किचन, जिथं अन्नपूर्णा माता निवास करते त्या ठिकाणी बी भरपूर स्त्रिया अशी चुका करतात। आता चुका काय करतात, ज्या नको असलेल्या वस्तू आहेत ते सुद्धा आपण आपल्या फ्रीजमध्ये ठेवतो, मग त्याला बुरशी येते, ती म्हणजे आपली पडलेली असते, आपल्याला लक्षात येत नाही। भाजीपाला भरपूर प्रमाणात घेऊन येतात, ते भाजीपाला ठेवलेला असतो त्याला बुरशी येते तरी आपण आपल्या फ्रीजमध्ये राहू देतो, आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, तर ती बुरशी आलेल्या सुद्धा नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते। तूप असतं बघा, तुपाला सुद्धा असं काही वेळेस भरपूर जणांच्या तुपाला असं काळं आलेलं असतं, बुरशी आलेली असते, तरी सुद्धा ते आपण तूप आपल्या घरामध्ये ठेवलेलं असतं, त्याच्यामध्ये त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात अशी नकारात्मक शक्ती येते, कटकट होते, पैसा टिकत नाही, सतत भांडण होते, आजारपण येतं। ते हेच कारण आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता येत नाही, लक्ष्मी मातेची बहीण अक्काबाई आपल्या घरामध्ये निवास करते। त्यामुळे त्या वस्तू सुद्धा आपल्याला बाहेर टाकून द्यायचं आहे, आपलं फ्रीज सुद्धा स्वच्छ करायचं आहे। आणि मेन म्हणजे आपलं जे फ्रीज आहे त्याच्या मागचे जे साईड असतं तिथं पाणी साचलेलं असतं बघा, भरपूर स्त्रिया संपूर्ण साफ करतात पण त्याचं मागचं साईड साफ करायला विसरून जातात। तर त्याचे मागचे जे साईड आहे त्याचे छोटे छोटे किडे पडलेले असतात, ते पाणी साचलेलं असतं, भरपूर दिवसाचं घाण पाणी असतं आणि आपण संपूर्ण घर क्लीन करतो ते राहू देतो, त्याच्यामुळे सुद्धा नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करते। तर ते सुद्धा आपल्याला साफ करायचं आहे, ही काळजी नक्की घ्यायची। त्याच्या मागचे जाडे झटपटे सुद्धा तुम्हाला काढायचे। आता संपूर्ण जे तुम्ही रूम साफ करणार त्या ठिकाणी तुम्हाला गोमूत्र एका पाण्यामध्ये गोमूत्र, मीठ, हळद असं घेऊन ते रूम तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची, म्हणजे स्वच्छ क्लीन करायची, शुद्ध करायचं आहे। असं नक्कीच करा बघा, लक्ष्मी माता तुमच्या घरात धावून येईल आणि प्रसन्न होईल आणि पुढच्या वर्षापर्यंत नक्कीच तुम्हाला खूप चांगला अनुभव सुद्धा येईल। आता त्याच्यातलं दुसरं तुम्हाला सांगणार आहे की बुरशी आलेल्या वस्तू ज्या असतात त्या सुद्धा तुम्हाला टाकून द्यायच्या आहे। लक्ष ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये कुठं बुरशी आले, कुठल्या डब्यामध्ये काय घाण झालेली आहे, किडे पडलेले आहे का, पीठ झालेलं आहे का, त्या किड्यांनी केलेलं तर ते पीठ सुद्धा तुम्हाला साफ करायचं आहे। आणि त्याच्यातलं दुसरं सांगते की आपल्या घरातली जी पडडी असते बघा, त्या पडडीवर पण आपण नको असलेल्या वस्तू भरपूर प्रमाणात ठेवतो, तर त्या वस्तू सुद्धा तुम्हाला नको असलेल्या वस्तू तुम्ही भंगारवाल्याला द्या, नाहीतर एखादी स्त्री असेल तुमच्या घरामध्ये मेड असेल काम करणारी तिला द्या, कारण की त्या वस्तूंमुळे तिचा फायदा होईल, तिला उपयोगात येतील। आपल्या घरात अशाही पडून असतात, त्यामुळे तिला दिलं तर तुम्हाला तिचा थोडासा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होणार। तर
त्या वस्तूसुद्धा तुम्हाला काढून टाकायच्या आहे. आपला वरचा जो पडदे आहे ती सुद्धा तुम्हाला क्लीन करायची आहे. त्याच्यावरचं धूर, तुमचे घरातले फॅन असतील, तुमचा मेन डोर असेल तो सुद्धा तुम्हाला क्लीन करायचा आहे दिवाळी येण्याच्या अगोदर. आणि त्याच्यातलं अजून एक सांगणार आहे, जे आपले कपडे, जे आपले मेन कपडे म्हणजे आपल्याला भरपूर प्रिय आहे. आपण दर वर्षाला कपडे घेतो, भरपूर प्रमाणात कपडे असतात, कपाट गच्च भरलेले असते तरी सुद्धा आपण कपडे घेत चालतो, साड्या घेतो, मुलांना कपडे घेतो. पण आपण एवढं लक्षात ठेवतो का की जे कपडे लहान झालेले आहे, फाटके आहे, भरपूर दिवसापासून पडून आहे आपल्या बेडमध्ये, ते सुद्धा तुम्हाला काढायचे आहे. ज्या गरजू व्यक्ती आहे, ज्या आश्रमशाळेमध्ये आहे, त्यांना तुम्हाला ते दान देऊन टाकायचे आहे. कपडे देण्या अगोदर त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं मिठाच्या पाण्यामध्ये आणि स्वच्छ धुवून ते नंतर तुम्हाला दान द्यायचे आहे. तुमच्या जो साड्या असतील ते एखादी बाई असेल, मेड असेल तुमच्या घरामध्ये, तिला द्या, तिची दिवाळी साजरी होईल. गरजू व्यक्तींना द्या, त्यांचं पुण्य थोडंसं तुम्हाला प्राप्त होईल. त्यामुळे आपल्या घरातले जे नको असलेले कपडे सुद्धा आहे ते सुद्धा तुम्हाला बाहेर टाकून द्यायचे आहे. त्याच्यामुळे सुद्धा नकारात्मक दरिद्रता आपल्या घरामध्ये निवास करते. आता त्याच्यातला अजून दुसरं तुम्हाला सांगणार आहे, घरामध्ये बंद पडलेली घड्याळ, आता सेल संपलेला आहे, घड्याळ खराब आहे तरी भिंतीवर टांगलेली आहे, ती सुद्धा नकारात्मक शक्ती निर्माण करते आपल्या घरामध्ये. ती सुद्धा आपल्याला काढून द्यायची आहे, सेल टाकायचा आहे त्याच्यामध्ये. नंतर जी खराब झाली असेल तर भंगारवाल्याला देऊन टाकायचे आहे. जुनं जे कॅलेंडर असतं बघा, आपल्या 2-3 वर्षाचं जे कॅलेंडर असतं आपण भिंतीवरच लावून ठेवतो. पुढचं वर्ष आलं तरी ते मागच्या वर्षाचं कॅलेंडर आपल्या भिंतीवर असतं, ते सुद्धा तुम्हाला टाकून म्हणजे ते भंगारवाल्याला किंवा रद्दीवाल्याला ते देऊन टाकायचं आहे. त्याच्यामुळे सुद्धा नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात प्रवेश करते. आणि अजून एक सांगणार आहे, इलेक्ट्रिक वस्तू सुद्धा खराब झालेल्या असतील तर भंगारवाल्याला द्या, नाही तर सुधरून तुमच्या घरामध्ये त्यांना व्यवस्थित नीट टिटके ठेवा. असं सुद्धा म्हटलेलं आहे की आपली जी उत्तर दिशा आहे, उत्तर दिशेकडे जड वस्तू ठेवत नाही. का ठेवत नाही? उत्तर दिशा ही एकदम क्लीन आणि स्वच्छ करावी लागते. तिच्याकडे त्या दिशेला आपल्याला घाण ठेवावी लागत नाही, जड वस्तू ठेवावी लागत नाही. कारण की उत्तर दिशेकडे जर आपण जड वस्तू ठेवल्या तर आपल्यावर कर्जाचा डोंगर होतो, आपल्या घरामध्ये पैसे टिकत नाही, आर्थिक परिस्थिती आपली नाजूक होते, असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यामुळे उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे, ती स्वच्छ आणि क्लीन करायची. जड वस्तू तिथे ठेवू नका. हे छोट्या छोट्या गोष्टी भरपूर असं आपलं म्हणजे आपलं नुकसान करतं. आपल्या घरामध्ये त्याचे वाईट परिणाम दिसून येतात, भांडण होते, तंटे होतात, पैसा पुरत नाही, आजार पण येतो ह्याच वस्तूंमुळे. आता त्याच्यातलं अजून दुसरं सांगणार आहे तुम्हाला की तुमच्या घरामध्ये जर कप्प्याचे असतील, डिश असतील, त्यांना तडे गेलेले असतील, भेगा पडलेल्या असतील, टाकून द्या, घरात नका राहू देऊ. त्याच्याने सुद्धा नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात प्रवेश करते. आपण काळजी करतो की थोडे 2-3 दिवस पुढे ढकलणार, पण तसं नका करू, त्याच्याने सुद्धा नकारात्मक शक्ती येते. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला टाकून द्यायचं आहे. भलेही तुमच्या घरामध्ये थोडंसंच सामान आहे, पण व्यवस्थितच सामान तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवायचं आहे. जो नको असलेल्या वस्तू आहे ती संपूर्ण बाहेर टाकून द्यायची आहे. आता त्याच्यातला अजून सांगणार आहे, आपली जी तिजोरी, जिथे आपण धन ठेवतो, दौलत ठेवतो, आपले आलेले पैसे ठेवतो, तर त्या जी आपली तिजोरी आहे तिथे कवड्या असतात, ते सुद्धा तुम्हाला जो तो कापड असतो तो स्वच्छ धुवून टाकायचा आहे किंवा चेंज करायचा आहे. दर दिवाळीला तो कापड चेंज करायचा असतो, कारण की त्याच्यामध्ये आपली कुबेरची जी म्हणजे जी कुबेर लकी मॅन जी पेटी असते, म्हणजे तयार केलेलं असतं आपण दिवाळीला, ती ठेवलेली असते, तिला पण स्वच्छ करायची असते. तो कापड स्वच्छ करायचा, तिथले देव पुसून घ्यायचे, व्यवस्थित पुसून घ्यायचं. तिथं थोडंसं आपल्याला कापून ठेवायचं आहे. देवी मातेचं याच्याने वेलदोडे, ते लवंग असतात, वेलदोडे असतात, ते ठेवायचे असतात. सुगंधित असं ठेवायचं असतं, स्वच्छ करायची असते तिजोरी. तिथं सुद्धा देवी मातेचा निवास असतो, त्यामुळे ती तिजोरी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ करायची असते, क्लीन करायची असते. तिथं पैसे येण्याची आवक असते ती. आणि दुसरं म्हणजे अजून तुम्हाला सांगणार आहे, आपल्या घरातला झाडू, चप्पल, जो झाडू आहे भरपूर प्रमाणात खराब झालेला आहे, त्याला जाडे झटपटे बघा, आपण ज्यावेळेस असं झाडू असतो प्लास्टिकचा, खूप काळा झालेला असतो, केस लिपटलेले असतात, ती आपण लक्ष्मी मानतो. आणि तो झाडूच जर आपला खराब राहिला तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात प्रवेश करते. कारण की झाडू स्वच्छ करायचा असतो, त्याला क्लीन करायचा असतो. 8 दिवसात त्या झाडूला धुवून टाकायचं. प्लास्टिकचं असेल तर धुवून टाका, दुसरा असेल तर त्याला व्यवस्थित त्याचे केस वगैरे काढून बाहेर टाका. झाडू सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. चप्पल असतील तुमच्या घरातले, जे चप्पल असतील तर आपल्याला भरपूर प्रमाणात चप्पल आवडतं, आपल्याला खूप अशी सगळ्याच गोष्टी सांभाळायची खूप हौस असते, पण त्या छोट्या छोट्या वस्तू आपल्याला भरपूर
खूप वाईट परिणाम आपल्यावर होतो. ते चप्पलसुद्धा तुटलेली असते, तर तरी आपण काय करतो, ती चप्पल तशीच वापरतो किंवा आपल्या याच्यावर अशीच ठेवून देतो. तर ती चप्पलसुद्धा नसेल तुम्हाला वापरायची तर ती फेकून द्यायची आहे, दुसरी नाही तर शिवून आणायची आहे. पण तुटलेली चप्पलसुद्धा ठेवू नका, त्याच्याने सुद्धा दरिद्रता माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते. तर अशा ह्या सगळ्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला दिवाळी येण्याच्या अगोदर बाहेर काढायच्या आहे. जर तुम्हाला हे माझं चॅनल आवडत असेल, लाईक सबस्क्राईब करा, सर्वांना पाठवा. श्री स्वामी समर्थ.